नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की जी आपली कायदा निर्मितीची प्रक्रिया आहे संविधानामध्ये, त्यामध्ये जो ड्राफ्ट असतो कायद्याचा त्याला बिल म्हणतात. ते संसदेच्या दोन्ही सभागृहामधून पास होतं आणि त्यानंतर प्रेसिडेंटच्या असेंट नंतर त्या बिलचं रूपांतर ऍक्ट मध्ये होतं. तर आज आपण आर्टिकल 107 इंडियन कॉन्स्टिट्यूशन जाणून घेऊयात. तर आर्टिकल 107 आहे मॅनर ऑफ इंट्रोडक्शन अँड पासिंग ऑफ बिल. तर यामध्ये दोन कंडिशन आहेत. पहिली सिनारिओ हा आहे की जर एखादं बिल राज्यसभेमध्ये पेंडिंग असेल आणि ते लोकसभेमध्ये पास झालं नसेल आणि त्याच वेळेस जर लोकसभा डिझॉल्व्ह झाली तर ते बिल लॅप्स होत नाही. आणि दुसरी कंडिशन, जर एखादं बिल लोकसभेमध्ये पेंडिंग असेल किंवा लोकसभेने इंट्रोड्यूस करून राज्यसभेमध्ये पेंडिंग असेल आणि त्यावेळी जर लोकसभा डिझॉल्व्ह झाली तर ते बिल लॅप्स होतं. तर हे होतं आर्टिकल 107.